माझ्या यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज गौराई स्पेशल तुम्हा सर्वांसाठी चकली घेऊन आलेली आहे। इन्स्टंट चकली बनवलेली आहे, ती नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करायला विसरू नका। चला तर मी तुम्हाला दाखवते की आपली क्रिस्पी खुसखुशीत अशी आपली चकली झालेली आहे। एकदम क्रिस्पी आणि खुसखुशीत आपली चकली झालेली आहे। तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते आणि तेलकट पण नाही झालेली आहे आपली चकली। तर नक्की ट्राय करा, माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। ही एकदम इन्स्टंट चकलीची रेसिपी तुम्हाला मी सांगितलेली आहे, तुम्हा सर्वांना आवडणार अशी माझी खात्री आहे। चला तर आपण रेसिपीला चालू करूया। इथे 1 वाटी मी हे डाळ घेत आहे, ह्याला डालिया पण म्हणतात, ह्याला फुटाणे पण म्हणतात। त्याच सेम वाटीने मी 1 वाटी एवढे पोहे घेत आहे। मी गॅस चालू करत आहे, छान असं ह्याला क्रिस्पी होईपर्यंत मी भाजून घेणार। छान क्रिस्पी होईपर्यंत मी दोघांना छान भाजून घेणार। मला हे भाजताना 4 मिनिटं लागलेली आहेत, छान असे क्रिस्पी पण झालेले आहेत। आता मी गॅस बंद केलेला आहे। आता हे थंड झालेलं आहे। आता मी ह्याला मिक्सरमध्ये बारीक ह्याची पूड करून घेणार। तर छान अशी मी ह्याची बारीक पूड करून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता मी ह्याला चाळून घेणार। आता मी ह्याला चाळून घेत आहे। मी पूर्ण हे चाळून घेतलेलं आहे। तर आता मी ह्याच्यामध्ये घालत आहे एवढं भरून सेम कपाने 2 कप एवढं मी हे तांदळाचं पीठ घालणार। हे पूर्ण 2 कप भरून मी हे तांदळाचं पीठ घातलेलं आहे। 1 टेबलस्पून मी तीळ घालत आहे, ओवा घालत आहे 1/2 टेबलस्पून, हळद घालत आहे 1/2 टेबलस्पून, छोट्या स्पूनने मी घातलेला आहे। 1 टेबलस्पून मीठ घालत आहे, अजून थोडंसं मी मीठ घालून घेत आहे। पूर्ण 1 टेबलस्पून भरून मी लाल तिखट मसाला घेतलेला आहे। थोडंसं हिंग घालत आहे। 2 टेबलस्पून मी बटर घालत आहे। हा मेल्ट केलेला बटर नाही आहे, हा रूम टेम्परेचरचा बटर मी 2 टेबलस्पून घालत आहे। तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही थंड तेल घालू शकता किंवा घी पण घालू शकता। तर छान असं मी ह्यांना मिक्स करून घेणार, कारण की बटर चारी बाजूला लागलं पाहिजे पिठामध्ये। तर छान असं मी हे मिक्स करून घेत आहे। छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी ह्याच्यामध्ये गरम पाणी घालणार, कोमट नाही, गरम पाणी घालायचं आहे। हळूहळू करून मी गरम पाणी घालून घेत आहे। एकत्र घालू नका, तर ह्या स्पूनच्या साहाय्याने मी मिक्स करून घेत आहे, कारण की हे पाणी गरम आहे। अजून थोडंसं मी हे पाणी घालून घेत आहे। परत मी हे मिक्स करून घेणार। आपल्याला हे घट्ट पीठ भिजवायचं आहे चकलीचं। हळूहळू करून मी हे गरम पाणी घालून पीठ हाताने मळून घेणार। तर मी हे कणिक तयार करून घेतलेलं आहे। इथे मी हे चकलीचं साचा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये पूर्ण दाबून दाबून मी हे भरून घेणार। चकलीच्या साच्यामध्ये हे पूर्ण मी पीठ भरून घेतलेलं आहे। आता एक एक करून मी चकली तयार करून घेणार। इथं तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे मी। तर पाहूया आपलं तेल गरम झालेलं आहे का।
हो, तेल गरम झालेलं आहे. आता एक एक करून ह्या चकल्या मी इथे तयार करून घेतलेल्या आहे, ते मी ह्याच्यामध्ये घालत आहे. पहिला गॅस फास्ट करा, नंतर स्लो करा, मंद आचेवर ठेवा. नंतर चकल्या आपल्या मस्त क्रिस्पी, खमंग, खुशखुशीत तयार होणार. अशा करून ह्या सगळ्या चकल्या मी तयार करून घेत आहे. तर तुम्ही पाहू शकता आपल्या चकल्या खूप छान तयार झालेल्या आहेत. तर मी आता हे काढून तुम्हाला दाखवू शकते. अशा करून मी सगळ्या चकल्या ह्या तळून घेणार. तर माझ्या सर्व चकल्या तळून झालेल्या आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करा. जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन नक्की सबस्क्राईब करा. हेल्दी खा आणि हेल्दी राहा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.